रोटेशन जसं आपल्या अर्थचं आहे आणि दुसरी मोशन आपल्या अर्थची जी आहे तिला आपण रिव्हॉल्युशन मोशन असं म्हणतो. तर जसं आपल्या पृथ्वीचं रोटेशन आणि रिव्हॉल्युशन ह्या दोन मोशन्स आहेत, अगदी त्याच पद्धतीनं आपला जो मून आहे का, त्या मूनच्या पण ह्या दोन मोशन्स आहेत. आपल्या चंद्राच्या पण दोन मोशन्स आहेत. म्हणजे मोशन्स ऑफ द मून आर ऑल्सो ऑफ टू डिफरंट काइंड्स. The first one is the rotation of the moon around its own axis, and the second one, revolution of the moon around the earth. जशी आपली पृथ्वी दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिरते, अगदी तशाच दोन वेगवेगळ्या पद्धतीने चंद्र सुद्धा फिरतो. पण याच्यात एक गंमत अशी आहे की चंद्र एका रोटेशनसाठी जेवढा वेळ घेतो तेवढाच वेळ तो एका रिव्हॉल्युशनसाठी घेतो. The time which is required for the rotation of the moon is same for revolution of the moon. म्हणजे चंद्राच्या रोटेशनसाठी जेवढा वेळ लागतो अगदी तेवढाच वेळ त्याच्या रिव्हॉल्युशनसाठी लागतो. अगदी तेवढाच वेळ त्याच्या रिव्हॉल्युशनसाठी लागतो. त्याच्यामुळे गंमत अशी होते की असं हे फिरत असताना त्याचा एकच आणि एकच पृष्ठभाग आपल्याला दिसतो. म्हणजे चंद्राची फक्त एकच बाजू आपण आतापर्यंत बघितलेली आहे. त्याची पलीकडची जी बाजू आहे ती आपल्याला पृथ्वीवरनं कधीच दिसत नाही. कधीच दिसत नाही. आणि का दिसत नाही? तर त्याचं रिझन आपल्याला विचारलं जातं की वाय ओनली वन साइड ऑफ द मून इज विजिबल फ्रॉम द अर्थ ऍट ईच टाइम. त्याचं रिझन असं आहे की द टाइम फॉर रोटेशन ऑफ द मून अँड द टाइम फॉर रिव्हॉल्युशन ऑफ द मून बोथ आर सेम. बोथ आर सेम. दोघांसाठी लागणारा टाइम हा सारखा आहे.